मित्रांनो, वर्षभरात अनेक शुभ योग जुळून येत असतात. काही योग अतिशय पुण्यफलदायी असतात. असे योग वारंवार जुळून येत नाहीत. त्यामुळे असे विशेष योग जुळून आले की त्या दिवशी केलेल्या काही गोष्टी अखंड कृपा प्राप्त होण्यात सहाय्यभूत ठरू शकतात. असे म्हटले जाते की गुरुपुष्यामृत योग हा असाच योग आहे. हा योग वारंवार येत नाहीत. 2026चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी आहे जाणून घेऊया. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे असे मानले जाते. यंदा गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रात गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा दुर्मिळ योग जुळून येतो. हा काळ नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आणि समृद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर गुरुपुष्यामृत योगावर काय करावे हे जाणून घेऊया. या काळात केलेले प्रयत्न दीर्घकाळ टिकणारे आणि लाभ देणारे ठरतात. या दिवशी सोने, चांदी किंवा हिरे खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय नवीन वाहन, घर, जमीन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा मुहूर्त उत्तम आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करणे किंवा शेअर्स, मुदत ठेव मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ भाग्याचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. विष्णू सहस्रनाम किंवा श्री सूक्ताचे पठण केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. हा गुरूंचा दिवस असल्याने आपल्या आध्यात्मिक किंवा विद्यागुरूंचे आशीर्वाद घ्यावेत. शक्य असल्यास गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण करावे. या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे म्हणजेच चणा डाळ, पिवळे कापड, केळी अशा वस्तूंचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. नवीन कोर्सेस लावणे, विद्याभ्यास सुरू करणे किंवा नवीन ग्रंथ वाचण्यास सुरुवात करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. या योगावर काय करू नये हे जाणून घेऊया. काही गोष्टी या शुभ मुहूर्तावर टाळणे हितकारक असते. गुरुपुष्यामृत योग सर्व कामांसाठी शुभ असला तरी विवाहासाठी हा योग वर्ज्य मानला जातो. पुष्य नक्षत्राला विवाहासाठी शुभ मानले जात नाही. हा अत्यंत सात्विक योग आहे. त्यामुळे कोणाबद्दलही वाईट बोलणे, वाद घालणे किंवा घरात क्लेश करणे टाळावे. या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करू नये. सात्विक आहार घ्यावा. शक्यतो या दिवशी कोणाला मोठे कर्ज देऊ नये. गुंतवणूक करणे वेगळे आणि उसने देणे वेगळे, कारण असे मानले जाते की या दिवशी दिलेले धन परत येण्यास विलंब होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचे चुकीचे किंवा अधर्माचे काम या दिवशी करू नये, कारण त्याचे दुष्परिणामही तीव्र असू शकतात. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरते. मंत्र असा: ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. थोडक्यात सांगायचे तर हा दिवस वृद्धी देणारा आहे. तुम्ही जे चांगले काम कराल त्यात वाढ होईल. त्यामुळे सकारात्मक राहा आणि या शुभ मुहूर्ताचा लाभ घ्या.